श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा हा विषय असा आहे जो ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यातून पाणी येईल. आपण आयुष्यात खूप धावपळ करतो, पैसे कमवतो, पण घरात सुख शांती नसते. सतत आजारपण, मुलांची चिडचिड किंवा हातात पैसा न टिकणं, हे सगळं का घडतंय? मंडळी, जसं झाडाला पाणी घातलं नाही तर ते वाळतं, तसंच जर घराच्या कुलदेवीचा आशीर्वाद नसेल तर घराची प्रगती देखील थांबते. आज कोणताही वार असो तो महत्त्वाचा नाही, तर तुमच्या मनात आईबद्दल किती भाव आहे हे महत्त्वाचं आहे. आज आपण पाहणार आहोत की तुमच्या घरात कुलदेवीचा वास आहे का? तिची सेवा, पूजा, उपवास, ओटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष व वास्तुदोषावर तिची कृपा कशी मिळवावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे आज मी 6 लक्षणांसोबतच एक असा गुप्त मंत्र आणि उपाय देखील सांगणार आहे जो तुमच्या कुलदेवीला 10 मिनिटात प्रसन्न करू शकतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो लिहायला विसरू नका, जेणेकरून कुलमाता तुळजाभवानी माता तुमच्या घरावर, तुमच्या मुलाबाळांवर भरभरून अशी कृपाही नक्कीच होईल. कुलदेवी आणि कुलदैवत, घराचा मुख्य कणा. सर्वात आधी हे समजून घेऊया की कुलदेवी म्हणजे नेमकं काय. कुल म्हणजे आपला वंश आणि देवी म्हणजे आपली रक्षण कीर्ती. आई आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक कुळाचं एक रक्षण कीर्ती दैवत असतं. कुलदेवी कोणाची आई तुळजाभवानी तुळजापूर असेल, कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी, तर कोणाची वणीची सप्तशृंगी, तर कोणाची माहूरगडाची रेणुका माता, तर कोणाची कार्ल्याची एकविरा आई, तर कोणाची मांढरगडची काळूबाई, तर मळगंगा येडामाई किंवा मातोळाची आई. कोणाचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, डोंगराचा ज्योतिबा, नरसिंह भगवान किंवा सिद्धेश्वर. मंडळी, तुम्ही कुलदेवीला विसरलात तरीही ती तुम्हाला विसरत नाही. ती फक्त एका हाकेची वाट बघत असते. तुमच्या कुलदेवीचं नाव काय आहे हे आत्ताच कमेंटमध्ये जय कुलदेवी लिहून तिचं नाव सांगा. बघा, नाव लिहितानाच तुमच्या मनाला एक वेगळी शांतता मिळेल. अंगावर काटा आणणारे हे 6 लक्षणे देखील तुमच्या आयुष्यामध्ये घडतच असतात. तुम्ही ह्या 6 लक्षणांना दुर्लक्ष करत असतात. आता वळूया त्या मुख्य भागाकडे. कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का हे कसं ओळखावा, हे 6 लक्षणं आधी नीट समजून घ्या. तर पहिला संकेत आहे की तुमचं मन शांत होणे. कितीही टेन्शन असलं तरी देवघरात बसल्यावर अचानक रडू येणे आणि त्यानंतर मन एकदम हलकं होणं हे कुलदेवीच्या अस्तित्वाचं लक्षण आहे. दुसरं लक्षण, भक्ती करताना अंगावर शहारे येणे किंवा डोळ्यातून पाणी येणे किंवा जांभळी येणे. जेव्हा तुम्ही देवीची आरती ऐकता किंवा गोंधळ पाहता, जेव्हा देवघरामध्ये बसून आरती पूजा करता, तेव्हा जर तुमच्या अंगावर रोमे येणे किंवा जांभळी येणे किंवा डोळ्यातून पाणी येणे, तर समजा तुमची आध्यात्मिक शक्ती तुमच्या कुलदेवीशी जोडली गेली आहे. तिसरं संकेत, उंबरठ्याचे संकेत. जर तुमच्या कुलदेवीच्या वारी अचानक तुमच्या दारात गायीचे आगमन होणे किंवा एखाद्या गरजू स्त्रीने येऊन काहीतरी मागणे, हे साधे योगायोग नसतात. संकटातून अदृश्य सुटका. कित्येकदा आपल्या अपघात होता होता वाचतो किंवा आपण खूप मोठ्या आर्थिक अडचणीत अडकलेला असतो आणि अचानक कोणीतरी मदतीला येतं. ती व्यक्ती म्हणजे तुमच्या कुलदेवीने पाठवलेला आशीर्वाद असतो. देवी सुगंधाचा अनुभव. घरात अगरबत्ती लावली नसतानाही अचानक चंदनाचा, गुलाबाचा किंवा कापराचा सुगंध येणे, हा सुगंध सांगतो की तुमच्या वास्तूत कुलदेवीचा संचार आहे. स्वप्नातील दृष्टांत. जर तुम्हाला स्वप्नात सतत एखादं खूप जुनं मंदिर दिसतंय जिथे तुम्ही कधीच गेला नाहीत किंवा तुम्हाला एखादी सुवासीन स्त्री हसताना दिसते जी तुमच्या डोक्यावर हात ठेवते, तर समजा आई तुम्हाला साथ घालते. कुलदेवी प्रसन्न करण्याचा एक गुप्त मंत्र. बघा मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर संकटे असतात. घरामध्ये सतत चिडचिड असते, घरामध्ये पैसा टिकत नाहीये, मुलं बाळा आजारी पडताय, वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होत आहे, लग्न जुळत नाहीये, मूलबाळ होत नाही, तर भरपूर नवीन जोडीला असा
संकटे येतात की पूजा करूनही कुलदेवीला नैवेद्य दाखवून भरपूर कुलदेवीची सेवा करूनही जर तुम्हाला संतान प्राप्त होत नसेल तर कुठेतरी काहीतरी तुम्ही चुकताय. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज असेल तर तुम्हाला हा सिद्धी मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. मंडळी, नुसती पूजा करून चालत नाही, तर त्या पूजेला मंत्राची जोडी हवी. अनेक जण विचारतात, आईचा कोणता जप करावा? जर तुम्हाला तुमची कुलदेवी प्रसन्न करायची असेल तर रोज सकाळी अंघोळ झाल्यावर आईच्या समोर बसून ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः हा जप कमीत कमी 108 वेळा नक्की करा. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नाव माहिती असेल तर जय आई तुळजाभवानी किंवा अंबा माता की जय असा नाम जप करा. हा जप तुमच्या घरातील वास्तूमध्ये सात्विक लहरी निर्माण करतो आणि तुमची कुलदेवी तुम्हाला हाकेल. आता पाहूया कुलदेवीचा उपवास कुणी, कधी आणि कसा करावा. कुणी करावा? घराचा मुख्य पुरुष किंवा स्त्री कुणीही हा उपवास करू शकतो. ज्यांना घराची प्रगती हवी आहे त्यांनी हा उपवास आवर्जून करावा. जसं की आपण बोलतो मुख्य पाया घराचा एखादा मोठा पुरुष असतो किंवा एखादा मोठा मुलगा असतो, त्यांनी जरी हा उपवास केला किंवा मोठ्या सुनेने जरी हा उपवास केला तरीही चालेल. कारण की आयुष्यामध्ये भरपूर संकटे येतात. कुलदेवीचा आशीर्वाद हा आवर्जून पाहिजे. कधी करावा? कुलदेवीच्या वारी म्हणजेच की मंगळवारी किंवा शुक्रवारी वर्षातून एकदा कुलदेवीच्या उत्सवाच्या वेळी नवरात्र किंवा जत्रा कडक उपवास हा नक्की करावा. त्याचबरोबर जर तुम्ही 5 मंगळवार केले किंवा 5 शुक्रवार जरी केले उपवासाच्या दिवशी म्हणजेच की कुलदेवीच्या नावाने, तर तुम्हाला 5व्या दिवशी सुवासिनी 5 जीव घालायचे आहेत. 5 सुवासिनीला तुम्हाला खण नारळाने ओटी भरायची आहे. सुवासिनीचा स्वयंपाक तुम्हाला मी पुढे सांगणार आहे कसा करायचा. तर बघा, सकाळी लवकर उठून स्नान करा. उपवास कसा करायचा हे देखील बघा. सकाळी लवकर उठून स्नान करा, आईला अभिषेक करा, दिवसभर सात्विक राहा. या दिवशी मनात कोणाबद्दलही मत्सर किंवा राग आणू नका. उपवासाचा अर्थ फक्त पोट रिकामी ठेवणं नाही, तर ईश्वराच्या जवळ जाणं हा आहे. त्याचबरोबर तुम्ही उपवास केला तर एखाद्या स्त्रीला नक्की जीव घाला. त्याचबरोबर तुम्ही जर सवासनी जीव घालत असाल तर सवासनीला तुम्हाला पुरणपोळीचा हा स्वयंपाक नक्की बनवायचा आहे. त्याचबरोबर ओटी कशी भरायची हे खूप महत्त्वाचं आहे. ओटी भरणे म्हणजे आईची खूस भरणे. ओटी भरण्यामध्ये तुम्हाला काय साहित्य लागतं? सुती खण, नारळ, 5 फळं, अखंड तांदूळ. तांदूळ घेताना एक काळजी नक्की घ्या, तुटलेला तांदूळ नको, काळपट तांदूळ नको, खराब झालेला तर तांदूळ अजिबात नको, सुपारी आणि खारीक बदाम. त्याचबरोबर देवासमोर, देवीसमोर, आपल्या कुलदेवीसमोर खण पसरून त्यावर तांदळाची रास ठेवा, त्यावर नारळ ठेवा. नारळाची शेंडी नेहमी देवाकडे असावी, जेणेकरून देवीची शक्ती आपल्याकडे प्रभावित होईल. पदर पसरून आईकडे साकडं घाला. आई, माझ्या मुलाबाळांना, संसाराला सुखात ठेव. माझ्या संसारामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ देऊ नको. माझा संसार हा कडेला ने. 5 फळे का महत्त्वाची आहेत? कारण ती पंचप्राण्याचे प्रतीक आहेत. जर पितृदोष, वास्तुदोष आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेकांना वाटतं पितृदोष वेगळा आणि कुलदेवी वेगळी. पण मंडळी, जर देवी तुमची नाराज असेल तर पितृदोष अधिक तीव्र होतात. पितरांना गती मिळवण्यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद हा लागतोच. दोष निवारण: ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आणि त्यांनी आपल्या कुलदेवीच्या नावाने मंगळवारी किंवा शुक्रवारी गाईला गूळ आणि चपाती नक्की खायला घालावी. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवांचा हा वास असतो. त्याचबरोबर घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने एक दिवा नक्की लावा. तसंच उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडून स्वस्तिक काढा. उंबरठा हा फक्त लाकडाचा नसतो, तो घराची मर्यादा असतो. जिथे हळद लावल्याने नकरमाता ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. यामुळे लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. कुलदेवीचा नैवेद्य आणि त्यामागची भावना देखील मंडळी आपण बघणार आहोत. अनेकदा आपण विचारतो की आईला काय अर्पण करावे. खरं तर कुलदेवीला सोन्या चांदीची हाव नसते,
तिला तुमच्या हाताने बनवलेला पुरणपोळीचा किंवा साध्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही चालतो, पण तो दाखवताना काही गोष्टी लक्षात ठेवा मंडळी. नैवेद्य दाखवण्यापूर्वी अन्नावर म्हणजेच की नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवा आणि आई हे तुझं आहे आणि तुलाच अर्पण करत आहे असा भाव मनात ठेवा. जेवण बनवताना मनात राग किंवा चिडचिड नसावी, कारण अन्नातूनच घरामध्ये सात्विक लहरी निर्माण होतात. कुलदेवीची सेवा करताना कोणत्या चुका टाळाव्यात? भक्ती करताना अनधावांनी काही चुका होतच असतात, त्या चुका आपल्याला टाळायच्या असतात. तर आईची कृपा लवकरच मिळते जर आपण ह्या चुका टाळल्यात तर. सुतक आणि विटा अशा काळामध्ये कुलदेवीच्या टाकाला किंवा फोटोला स्पर्श अजिबात करू नका. लांबूनच मानसी पूजा करा. उंबरठ्यावर बसणे अनेक स्त्रियांना उंबरठ्यावर बसून गप्पा मारायची किंवा केस विंचरायची सवय असते. उंबरठा हे लक्ष्मीचं प्रवेशद्वार आहे, जिथे बसल्याने कुलदेवी रुष्ट होते. कुलदेवीचा अपमान कधीही रागाच्या भरात कुलदेवीने माझं काय केलं असे शब्द अजिबात वापरू नका. ती आपली आई आहे. आई कधीच मुलाला वाईट करत नाही. कुलदेवीच्या कोपाचे लक्षण आणि उपाय मंडळी, जसं आपण प्रसन्नेचे लक्षणे पाहिले तसे आपली आई आपल्यावर नाराज आहे का हे कसं ओळखावं? जर तुमच्या घरात सतत नळ गळत असतील, अन्नामध्ये सारखे केस निघत असतील किंवा विनाकारण भिंतींना तडे जात असतील, तर समजा आपला कुलाचार काहीतरी मोठी चूक घडत आहे. अशा वेळी घाबरून न जाता देवीची क्षमा मागा. आई मी अज्ञानी आहे, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि मार्ग दाखवा असं म्हणून कुलदेवीच्या मंदिरात जाऊन तिची ओटी भरा. आई दयाळू असते, ती मुलांचा राग धरत नाही, फक्त आपल्याला ताळ्यावर आणण्यासाठी ती असे संकेत देते. आई नाराज कशामुळे होते? परंपरांचा त्याग, पूर्वजांचा नवस विसरल्यास अडथळे येतात, घरातील घाण आणि कलह, जिथे स्त्रियांचा आदर अनादर होतो तिथे देवी. अशा वेळी घाबरून न जाता देवीची क्षमा मागा. आई मी अज्ञान आहे, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि मार्ग दाखव असं म्हणून कुलदेवीच्या मंदिरात जाऊन तिची ओटी भरा. आई दयाळू असते, ती मुलांचा राग धरत नाही, फक्त आपल्या ताळावर आणण्यासाठी ती असे संकेत देते. आई नाराज कशामुळे होते? परंपरेचा त्याग, पूर्वजांचा नवस विसरल्यास अडथळे येतात, घरातील घाण आणि कलह, जिथे स्त्रियांचा अनादर होतो तिथून देवी पाऊल मागे घेते. पितरांचा विसर, पितृपक्ष न पाळल्यास कुलदेवीची शक्ती पोचत नाही. अत्यंत एक प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचा असतो मंडळी. नारळावर हळद कुंकू वाहून देवघरात ठेवून क्षमा मागा. कुलदेवीचा विशेष दिवा आणि कुलदेवताचा मान. अनेक घरामध्ये कुलदेवीचा अखंड नंददीप असतो, पण शक्य नसेल तर दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवघरामध्ये देवीच्या उजव्या बाजूला एक तिळाचा तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा नक्की लावा. त्यात भीमसेन कापराचा तुकडा टाका. हा दिवा शांत होईपर्यंत मुख्य दरवाजा उघडा ठेवा. तसेच कुलस्वामिनीला खंडोबा ज्योतिबा विसरू नका. कुलदेवी शक्ती आहे तर कुलदैवत रक्षण कवच आहे. रविवारी किंवा त्याच वारी तळी भरणे अत्यंत फलदायक ठरते. अडकलेले कामं, सवाशीण भोजन आणि कलश उपाय. जर तुमचे कामं अडकले असेल तर लाल कपड्यात सुपारी, नाणं आणि अक्षता बांधून साकडं घाला. काम झाल्यावर नवस फेडा. मंगळवारी शुक्रवारी सवासणी किंवा कुमारीला भोजन द्या. घरातील कटकटी दूर करण्यासाठी तांब्याचा कलश पाणी भरून देवघरामध्ये ठेवा आणि सकाळी ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा. नवीन वस्तू घेतल्यावर ती आधी देवाला अर्पण करा. तरुण पिढी आणि उंबरठा. आजची तरुण मुलं याला अंधश्रद्धा मानतात, पण हे विज्ञान आहे. मुलांना कुलदेवीच्या गावी न्या. तसेच उंबरठा हे महाद्वार आहे, तिथे संध्याकाळी नमस्कार करा, कारण तिथूनच कुलदेवी प्रवेश करत असते. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाच्या नांदी ठरो. कुलदेवी तुमची आई आहे. रात्री 5 मिनिटं तिच्याशी गप्पा मारा. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर भक्तीची अमृत आहे. हा व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करा, कारण कुलदेवीची माहिती पसरवणे ही सेवा आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा. बोला तुळजाभवानीच्या मातेचा उधो उदो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उधो उदो, सप्तशृंगी मातेचा उधो उदो, माहूरगड्या रेणुका मातेचा उधो उदो, कारल्याच्या एकविरा मातेचा उधो उदो. बोला जेजुरीच्या खंडोबाचा एळकोट एळकोट, जय मल्हार, आई राजा उधो उदो. त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.